चला आजची टिप म्हणजे काय तर ही बाटली पाण्याची अशीच तुम्ही पण घरामध्ये भरून ठेवा। जिथे तुम्ही बसता बेडरूम मध्ये, हॉल मध्ये, टीव्ही बघायला, किचन मध्ये किंवा तुमच्या डायनिंग टेबलवर, तुमच्या खिडकीमध्ये कुठेही अशी पाण्याची बॉटल तुम्ही भरून ठेवा आणि ती पाणी येता जाता तुम्ही थोडं थोडं का होईना पाणी प्या। कारण ऊन खूप आहे, घाम येतो, आपले जे बॉडीतले काही क्षार असतात पाणी हे बाहेर पडतं, त्याच्यामुळे आपल्याला शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवते। पाण्याची कमतरता जाणवल्यामुळे त्वचा कोरडी होणे, डोळ्यांची जळजळ होणे, नंतर पोटात आग पडणे हे सगळे प्रकार होतात। त्याच्यामुळे अशी पाण्याची जी बॉटल आहे ती खिडकीत म्हणा किंवा तुमच्या सोफ्याच्या कट्ट्यावर म्हणा किंवा तुमच्या डायनिंग टेबलवर म्हणा, जिथे तुम्ही जात असाल, घरामध्ये फिरत असाल तिथे तुम्ही भरून ठेवा आणि जाता येता त्यातलं पाणी थोडंसं पीत जा, म्हणजे तुमची बॉडी हायड्रेट राहील, डिहायड्रेट होणार नाही। मी ज्या मॅडमकडे जाते, डॉक्टर जे आमचे आहेत, त्यांनी सांगितलं की हे पाणी तुम्ही सतत उन्हाळ्यामध्ये जास्त पाण्याचा इंटेक ठेवायचा, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता राहत नाही, आपल्याला चक्कर येत नाही, आपल्याला त्रास होत नाही, फ्रेश वाटतं। हे पाणी तुम्ही दररोज थोडं थोडं पीत जा। तुम्हाला जर पाणी नुसतं प्यायला नको वाटत असेल तर थोड्याशा थंड पाण्यामध्ये नुसतं लिंबू पिळून थोडंसं मीठ टाकून ते पाणी, साखर नाही टाकायची, फक्त लिंबू पाणी जरी तुम्ही दिवसभरात जाता येता थोडं थोडं जर घेतलं तरी सुद्धा तुम्हाला सी विटॅमिन मिळतं आणि छान फ्रेश वाटतं, आपल्याला बॉडी आपली छान हायड्रेट राहते। पाण्याची कमतरता असल्यामुळे जे काही त्रास होतात उन्हाळ्यात ते होत नाही, म्हणून ही खास आमच्या डॉक्टरांनी सांगितलेली टिप तुमच्याबरोबर शेअर केली। चला लक्षात असू द्या, पाणी थोडं थोडं पीत राहा, म्हणजे उन्हाळ्याचा त्रास कमी होईल।